या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अमोल अर्जुनला विचारत असतो की बाबा आज माझ्या स्वप्नात आलीच नाही, म्हणजे ती परत येणार नाही का रे? आणि त्याचा तो प्रश्न ऐकून अर्जुन म्हणतो की बाळा असं काही नाही आहे, मी तुला सांगितलं ना मी मला नक्की परत घेऊन येईल, तू प्लीज असा विचार करू नको. मात्र अमोल म्हणत असतो की बाबा तू बघितला ना काल ते लोक काय म्हणत होते, त्यांना असं वाटते की आपली आपल्याला सोडून गेली. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की अमोल तू त्यांच्यावर नाही तर माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सांगतोय ना नक्की परत येणार, मग ती नक्की येईल, तू काळजी करू नको. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. त्यानंतर मग अर्जुन पोलीस स्टेशनला जातो. चिंचोके आणि आर्या वरिष्ठांचं जे काही म्हणणं असतं ते अर्जुनला सांगतात. तर अर्जुन म्हणत असतो की आर्या मला माफ कर, मी तू बनवलेला रिपोर्ट फाडला, मात्र तुझ्याकडे सॉफ्ट कॉपी असेल ना तर ती तू मला पाठव, त्यात काय चेंजेस करायचेत हे मी तुला सांगेल आणि मग आज आपण संध्याकाळीच ते वरिष्ठांकडे सबमिट करूयात. आणि ते ऐकून चिंचोके आणि आर्या या दोघांनाही आश्चर्य वाटते. ते विचारत असतात पण आपण रिपोर्टमध्ये नक्की काय लिहायचं? तर अर्जुन म्हणत असतो की ते मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगेल, आता लगेच तुम्ही कामाला सुरुवात करा. आणि तो सुद्धा पत्रकार परिषद घेण्यासाठी जातो. पण आर्या त्याला थांबवत म्हणते की अर्जुन हे सगळं काय चाललंय? म्हणजे कालपर्यंत रिपोर्टचा विषय काढल्यावर तो आमच्यावर चिडायचा, मग आज तू स्वतःहून रिपोर्ट सबमिट करूयात असं का म्हणतोय? नक्की काय आहे तुझ्या मनात? प्लीज आम्हाला स्पष्टपणे काहीतरी सांग. मात्र अर्जुन म्हणत असतो की आर्या इथे प्रत्येकाला स्पष्टपणा हवा आहे, मात्र माझ्या मनाचा कोणीही विचार करत नाही आहे. प्रत्येकाला कोणतं ना कोणतं कोडं सोडवायचं आहे, पण माझ्या आणि माझ्या मुलाच्या मनात काय सुरू आहे याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही आहे. आणि त्याचं असं बोलणं ऐकून आर्याला वाईट वाटतं. ती म्हणत असते की अर्जुन माफ कर, मात्र जर मला आणि चिंचोकेंना तुझी मदत करायची असेल तर आम्हालासुद्धा काही गोष्टी माहीत असायला हव्यात ना, म्हणून मी म्हटलं. तर अर्जुन म्हणत असतो की हो आर्या, मी तुझ्यावर रागवत नाही आहे, मात्र मला थोडासा वेळ दे, मी संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट करेल. तर आर्या म्हणते की ठीक आहे, पण तू जेवण करून जा, कारण अपर्णा मॅडमला शोधायच्या नादात तुझं स्वतःकडे दुर्लक्ष होते आणि एक मैत्रीण म्हणून मला खरंच आता तुझी काळजी वाटते. तर अर्जुन म्हणत असतो की हो आर्या, मात्र बाहेर पत्रकार आलेत, आधी आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. आणि मग त्यानंतर ते तिघेजण पत्रकारांच्या समोर जातात. पत्रकार अपर्णा आणि तिच्या अपघाताविषयी वेगवेगळे प्रश्न अर्जुनला विचारत असतात. तर अर्जुन त्यांना म्हणतो की मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, पण त्याआधी तुम्ही मला सांगा की पत्रकारितेचा मूलभूत सिद्धांत काय? आणि त्याच्या या प्रश्नावर ते सगळेच जण गप्प बसतात. त्यातील एक पत्रकार जो काल अमोलची मुलाखत घेण्यासाठी आला होता तो म्हणत असतो की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आलोय, तुम्ही आम्हाला प्रश्न नाही विचारू शकत, पण जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर आमचा एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो ना, मग काल तुमच्याचपैकी एक जण आमच्या घरात घुसून माझ्या लहान मुलाची मुलाखत घेत होता, याला काय म्हणाल तुम्ही? आणि ते ऐकून इतर पत्रकारांना आश्चर्य वाटते. ते म्हणत असतात की अर्जुन सर हे खरंच घडलं आहे का? आणि त्यावर अर्जुन म्हणत असतो की हो, काल तुमच्यातीलच एक जण आमच्या घरात घुसला होता आणि माझ्या लहान मुलाची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होता. मुलाखत कसली? तो त्याला जाणून बुजून दिलेला त्रास होता. आणि ते ऐकून तो पत्रकार आणि त्याच्यासोबत असणारा तो कॅमेरामॅन खाली मान घालतात. तर अर्जुन म्हणत असतो की हे बघा, मला इथे कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही आहे, मात्र माझा लहान मुलगा आहे, त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा तरी थोडा विचार करायचा ना. तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताय, मग तुम्हाला इतकंही कळू नये का? हे बघा, तुम्ही पत्रकार आहात आणि आम्ही पोलीस, आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत. तर आपणच समाजापर्यंत चुकीचा संदेश पसरवत असू तर मग काय अर्थ आहे या सगळ्याला? आणि ते ऐकून तो पत्रकार अर्जुनची माफी मागतो. त्याने जे काही केलेले असते त्याबद्दल त्याला लाज वाटत असते. आणि मग अर्जुन म्हणतो की यापुढे तुमच्याकडून असं होणार नाही अशी मी अपेक्षा करतो, आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या. आणि त्यावर ते लोक हो म्हणतात. त्यानंतर मग अर्जुन सांगतो की तपासाला वेळ लागत नाही आहे, फक्त तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि आज तपासाचा शेवटचा दिवस आहे, आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापुढे मी अनेक गोष्टी क्लिअर करेल. आणि त्यावर ते पत्रकार म्हणतात की ठीक आहे. आणि मग ती पत्रकार परिषद संपते. अर्जुन कामाला सुरुवात करतो. तर आर्या आणि चिंचोके बोलत असतात. आर्या म्हणत असते की अर्जुनच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि म्हणून तो इतके पटपट निर्णय घेतो.
आणि मग ते चिंचोक्याला सांगते की तुम्ही एक काम करा, अर्जुनचा पाठलाग करा, तो काय करतो ह्याकडे लक्ष ठेवा आणि जर त्याला मदत हवी असेल ना तर मदत करा. आणि त्यावर चिंचोके देखील हो म्हणतात. दुसरीकडे घरातील सगळेजण अर्जुनची ती पत्रकार परिषद टी व्हीवर बघत असतात आणि अर्जुनला काही कळलं आहे की नाही याविषयी त्यांनासुद्धा प्रश्न पडतो. मात्र स्वप्नील म्हणत असतो की आता टी व्ही बंद करा, कारण हे अमोलने ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल, त्याला प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची आपल्याकडे उत्तरं नसतील, त्यामुळे मग ते लोक टी व्ही बंद करतात. त्यानंतर दीपक अमोलकडे जातो तर अमोल चित्र काढत बसलेला असतो. तो दीपकला म्हणत असतो की मामा तुला माहिती आहे का, जेव्हा मी आणि मा उत्तराखंडला होतो ना तेव्हा मला ऑफिसवरून यायला उशीर व्हायचा आणि मग मला कंटाळा यायचा, म्हणून मी चित्र काढत बसायचो. माझं चित्र पूर्ण होईपर्यंत मा घरी यायची आणि मी काढलेलं चित्र बघून माझं खूप कौतुक करायची. आजसुद्धा हे चित्र पूर्ण होईपर्यंत मा नक्की येईल आणि ते ऐकून दीपकला तर खूप आनंद होतो. तो म्हणत असतो की खरंच अमोल मा येईल का? आणि त्यावर अमोल म्हणतो की हो मामा, आजपर्यंत कधीच असं झालेलं नाही आहे की मी चित्र काढलं आहे आणि त्याचं कौतुक करायला मा आलेली नाही आहे. ती नक्की परत येईल. आणि ते ऐकून दीपकचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि तो देवाकडे अपर्णा परत यावी म्हणून प्रार्थना करतो. तर अर्जुनसुद्धा एका मंदिरात गेलेला असतो. तो देवाला म्हणत असतो की देवा, या सगळ्यामध्ये तू माझी मदत करावी एवढीच माझी इच्छा आहे. काय खरं काय खोटं हे मला माहीत नाही, मात्र मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक गोष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यात मला तुझी साथ हवी आहे. तितक्यात त्याला दीपकचा कॉल येतो. दीपक त्याला विचारत असतो की दाजी, तुम्हाला दीदीबद्दल काही कळलं आहे का, कारण आम्ही तुमची पत्रकार परिषद बघितली. तर अर्जुन सांगतो की मला अजून काही समजलेलं नाही आहे, मात्र संध्याकाळपर्यंत काही गोष्टी मी स्पष्ट करेल. तर रुपाली म्हणत असते की हो भाऊजी, पण तुम्हाला जे काही समजेल ते आम्हाला आधी सांगा, म्हणजे आम्हालासुद्धा मनाची तयारी करता येईल, कारण आम्हाला अमोललासुद्धा सांभाळायचं आहे. तर बापू आणि कदमसुद्धा अर्जुनला वेगवेगळे प्रश्न विचारतच असतात. तर अर्जुन म्हणतो की मी तुमच्याशी संध्याकाळी बोलेलच, आता मला अपर्णाचा शोध घ्यायचा आहे, आणि तो फोन ठेवून देतो. तितक्यात त्याचं लक्ष मंदिरात आलेल्या एका माणसाकडे आणि त्याच्यासोबत असणाऱ्या एका लहान मुलाकडे जातं आणि त्याला एक प्लॅन सुचतो. तर दुसरीकडे घरातील सगळेच जण अपर्णा सापडेल की नाही याच चिंतेत असतात. अमोलला काय उत्तर द्यायचं, त्याला कसं सांभाळायचं याचीच चिंता त्यांना सतावत असते. बापू आणि कदम म्हणत असतात की अप्पीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तर दीपक म्हणत असतो की हो, अगदी खरं आहे, दीदीची जागा आपल्यापैकी कोणीही भरून काढू शकत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.